तुम्हाला माहिती आहे मी मुंबईहून भरपूर खरेदी केली आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा आणलंय बरं का. माझ्यासाठी ड्रेस आणलाय का सेम तसाच तुमच्या दोघींसाठी पण आणलाय आणि साड्या पण भरपूर आणल्यात आणि सँडल पर्स सगळे घेऊन आले बघा. आपल्या तिघींसाठी पण आणलंय. अगं एवढं सगळं कशाला आणलंस आम्हाला? एक एक काहीतरी आणलं असतं तरी चाललं असतं. आणि ताई मी असं कसं करेल बरं? मी माझ्या एकटीसाठी आणेल होय? तुम्ही पण माझ्या बहिणीसारख्याच आहेत ना, मग मी तुम्हाला पण आणलं ना. होय ग, आपण तिघी बहिणी बहिणी सारख्याच आहेत, पण उगाच कशाला ना. आताच तुमचं लग्न झाले, तुम्ही इकडे तिकडे फिरायला त्याला पैसे लागले असतील तुम्हाला भरपूर, आणि त्यात आम्हाला पण एवढी मोठी शॉपिंग करून आलात त्यामुळे म्हणाले, बाकी काय नाही ग. आणि ताई एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज? काय ग, काय आणलंस परत? मग ताई मी सांगितल्यावर ते सरप्राईज कसं राहील? माझ्या बेडरूम मध्ये चला, दाखवते तुम्हाला. हो हो चला जाऊया. अगं प्रियंका किती शॉपिंग केलीस ग? सगळं एकदम छान आहे बरं का, आवडलं मला. प्रियंका पर्स पण छान आहेत ग, तुझी चॉईस मस्त आहे. अहो ताई पर्स माझ्या चॉईसच्या नाहीत बरं का, यांनी घेतले बघा त्या पर्स. होय काय? भाऊजींची चॉईस पण खूप छान आहे बघ. ताई मी म्हणाले होते ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्हाला माहितीये का मी आपल्या तिघींसाठी जीन्स आणि टॉप आणलेत. अगं प्रियंका हळू बोल हळू. सासूबाईंनी हे जीन्स हे नाव जरी ऐकलं ना तरी आतमध्ये पळत पळत येतील आणि नागिनीसारखा फणा काढतील. अहो ताई सासूबाईंना तुम्ही एवढं का घाबरता? का घाबरता? अगं त्या ड्रेस घालायला सुद्धा परमिशन देत नाही, आणि तुला काय वाटतं आपल्याला त्या जीन्स घालून देत्या? अहो ताई आपण सासूबाई देखत थोडंच घालणार आहे जीन्स. सासूबाई कुठे बाहेर गावी गेल्या की मग आपण तिघीने जीन्स घालूयात. सासूबाई अगं सासूबाई आमचं लग्न झाल्यापासून एक दिवस तरी कुठं पाहुण्याची तर राहिल्या नाही मुक्कामाला, आणि तू म्हणते सासूबाई गेल्यावर कुठेतरी. त्यांना वाटतं सुना माहेराला गठुडं बांधून देतात की काय, तर कुठे मुक्कामाला थांबत सुद्धा नाही. अगं मला पण जीन्स घालायला खूप आवडायची, पण इथे आल्यापासून काहीच नाही बघ. अगं पण आता ड्रेसचं जीन्सचं नाव जरी काढलं ना तरी माझ्या अंगाची थरथर कापणी होते. अगं मी लग्न झाल्याच्या नंतर एकदा ड्रेस घातला होता बघ. अगं सासूबाईंनी लय दांगडू केलेला बघ. नको नको त्या बोललेल्या, तुम्हाला संस्कारच नाही, असंच नाही तसंच नाही, असं घालता सासरमध्ये कपडे, काय काय बोललेल्या बघ. तेव्हापासून मी काय ड्रेसचं नाव काढलं नाही बघ. आणि मी ड्रेस घालायचं हे विचारायच्या अगोदरच ताईंनी मला सांगितलेलं की मला अशा अशा बोलल्या होत्या, त्यामुळे मी सुद्धा लग्न झाल्यापासून ड्रेसचं नावच नाही काढलं बघ. अहो ताई तुम्ही काळजी कशाला करताय, मी बरोबर सोय करते. सासूबाईंना मी कुठेतरी कीर्तनाला याला त्याला पाठवते बघा 2-4 तास. तेवढंच आपल्याला नुसतं घालून बघायला काय हरकत आहे ना. होय, पण जर मध्येच आल्या तर मग काय? अहो ताई तुम्ही काळजी नका करू, मी बरोबर सोय करते. मी शांता अक्कांना फोन केलाय की आपल्या सासूबाईंना कुठेतरी नाही का 4-5 तासासाठी घेऊन जा म्हणून. आपण आजच जीन्स घालूयात. वाव काय हुशार आहेस ग तू. बरं झालं मला पण घालू वाटले बघ. बरं चला मग आपण सासूबाईच्या अगोदर जीन्स घालून बघूयात. होय होय चला घालूया. आय्या ताई आपण किती छान दिसतोय. होय ना, माझा तर माझ्यावर विश्वासच बसत नाही की मी इतकी सुंदर दिसते. अगं आपण दोघी तर लग्न झाल्यापासून आपलं आयुष्य तर विसरूनच गेले, चूल आणि मूल एवढंच. हे फक्त प्रियांकामुळे शक्य झाले. थँक्यू प्रियांका. अहो ताई थँक्यू कशासाठी, तुम्ही माझ्या बहिणीसारख्याच आहात ना, म्हणून मी हे तुमच्यासाठी केलं. प्रियांका मला वाटते आपण आता जीन्स काढून ठेवूयात, सासूबाई कधी पण येतील. अहो ताई तुम्ही एवढं घाबरताय कशाला, सासूबाईने येणं आणखीन टाइम आहे, तर आपण फोटो ते काढूयात. बरं ठीक आहे, चला मग आपण फोटो ते काढूया. प्रियांका सासूबाई आल्या.